एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट, ज्याचा यूज इंडियात सगळ्यात जास्त केला जातो. डीसी म्हणजे डायरेक्ट करंट. बाय द वे या दोघांचं एक कंपॅरिझन काय, एक 50 ते 60 सेकंदात समजून घ्यायचा प्रयत्न करू. ज्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन, ज्याला पोलॅरिटी म्हटलं तरी चालेल, ज्याचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन, पोलॅरिटी किंवा पोलॅरिटी विथ रेस्पेक्ट टू टाइम बदलते, त्याला एसी म्हणतात. जिथे बदलत नाही त्याला डीसी म्हणतात. एसीला वेव्हफॉर्मने रिप्रेझेंट केलं जातं. एसीला वेव्हफॉर्म असते, त्या वेव्हफॉर्मला साइन वेव्ह किंवा सायनोसॉइडल वेव्ह म्हणतात, लाईक दॅट. डीसीला वेव्हफॉर्म नसते म्हणजे स्ट्रेट लाईन, म्हणून तिकडे चेंज नाही होत. एसीचा सिम्बॉल रिप्रेझेंट करत असताना एक सर्कलच्या मध्ये छोटी वेव्ह दाखवली जाते. डीसी मध्ये 2 प्लेट दाखवल्या जातात आणि प्लस मायनस. सोपा आहे, जिथे प्लस मायनस नसतो त्याला एसी म्हणतात, जिथे प्लस मायनस असतो त्याला डीसी. एसी मध्ये पोरो फेजेस नावाचा वर्ड वापरता येतो. आपण इंडियात राहतात, आपल्या इंडियामध्ये 2 प्रकारचे फेजेस असतात, सिंगल फेज आणि 3 फेज. सिंगल फेज असेल तर 230, 3 फेज असेल तर 440. डीसी मध्ये असा विषयच नसतो. फेजेस नावाचा वर्ड डीसीत वापरला जात नाही. डीसीचं व्होल्टेज तुम्ही रिक्वायरमेंट नुसार कसं पण वापरू शकता. एसीची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ असते. आपल्या